नमस्कार. माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो, व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं अशेष विश्वं परिपूरितं यस्य ज्ञानेन तेभ्योऽहं जगद्गुरोहे नमोस्तुते. ज्यांच्या ज्ञानाने संपूर्ण जग व्याप्त झालं आहे, ज्यांनी एकही ज्ञानशाखा उष्टावली नाही आहे, म्हणजे ज्यांनी एकाही ज्ञानशाखेला स्पर्श केला नाही अशी एकही ज्ञानशाखा जगात नाही आहे. सर्व ज्ञानशाखांना व्यासबुद्धीचा परिसस्पर्श झालेला आहे. अशा व्यासगुरूंना, त्यांच्या व्यासपीठाला मी शिरसाष्टांग नमस्कार करते, त्यांचे शुभाशीर्वाद घेते. श्री रामचंद्र, जानकीपती, रावणारी, भरताग्रज असे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होते. भगवान श्रीकृष्णांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतम् एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा. एकच गीत योगेश्वराचं, भगवद्गीता. एकम शास्त्रम देवकी पुत्र एको मंत्रस्तस्य नामानि यानि. त्याची सगळी नावं, विष्णू सहस्रनाम हे एकच अनुपमेय असं स्तोत्र आहे. आणि एक सेवा म्हणजे त्याची सेवा. कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा. त्या देवाची सेवा हे सगळं सर्वस्व त्यामध्ये आहे. ह्या योगेश्वराची सेवा करायची, त्याची भगवद्गीता म्हणायची, त्याचे विष्णू सहस्रनाम म्हणायचं. मग आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही, आत्मोन्नती झाल्याशिवाय राहत नाही. अशा या योगेश्वराच्या चरणी माथा टेकवते, त्यांचा आशीर्वादाचा स्पर्श आपल्या मस्तकावर घेते. आणि यानंतर आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण करायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान झाला, भक्ता आनंद वर्षला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. काय आश्चर्य आहे श्रोते हो. दासी हो. नामदेवाच्या घरीही जनाबाई, संत जनाबाई दासी होती हो. दासी सगळे कामं, धुणी भांडी सगळी कामं करायची हो. दळण दळायची, तिला विठुराया दळण दळू लागायचं. इतकी तिची योग्यता हो, इतकी विलक्षण पात्रता, इतकी विलक्षण ईश्वर भक्ती तिच्या ठाई होती. तिने केलेलं आहे. शाळेचं तोंड पाहिलं नाही तरी इतकं सुंदर भंग केला आहे. कोण आहे ज्ञानेश्वर? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ब्रह्मा सोपान झाला, भक्ता आनंद वर्षला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे बाई. काय या संतांचे अभंग होते. आपल्याशी विचार करा. 4 ओळी रचायच्या झाल्या तर बुद्धीला ताण द्यावा लागतो आणि मग त्या 4 ओळी आपल्याला सुचतात. ही शक्ती प्रतिभा, ही खरी तरल प्रतिभा. संत जनाबाईंच्या ह्या ओवीमधून आपण माऊलींना वंदन करूया. त्यांचे अत्यंत शुभ असे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, ते पुन्हा त्यांना मागूया. आणि यापुढे आपल्याला आज बुधवार असल्यामुळे समर्थ रामदासांचे आपल्याला 2 श्लोक म्हणायचे आहेत. मनावीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. देह रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. जय जय रघुवीर समर्थ. सगळी संसार प्रपंचाची चिंता रामावर टाकायची असं रामदास सांगतात. मनाचे श्लोक मुखोद्गत करावे, मनाला अत्यंत प्रसन्नता आणि शांती मिळते. ह्यानंतर आपल्याला आपल्या ज्ञानेश्वरीकडे वळायचं आहे, ज्यामध्ये आपला 6वा अध्याय सुरू आहे. 6व्या अध्यायामधले आपण 448 ओव्या पाहिलेल्या होत्या.
400 आपला विषय असा चालू आहे की हा योगभ्रष्ट कुठे कुठे जन्माला येतो. एखाद्या ज्ञान संपन्न चारित्र्य संपन्न घरात जन्माला येतो, एखाद्या अत्यंत सात्विक घरात जन्माला येतो, नाहीतर राजे महाराजांच्या ऐश्वर्य संपन्न घरात जन्माला येतो, नाहीतर जिथे ब्रह्मानंद झालेला आहे, जिथे ब्रह्मदर्शन झालं आहे अशा कुळात जन्माला येतो. आता इथे ते म्हणतात, ते 448 क्रमांकाची ओवी आपण पाहिली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अशा घरात तो जन्माला येतो की ज्या घरामध्ये पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला आहे आणि ते कुळ पुण्यसंचयाने भरलेला आहे, अशा कुळात तो जन्म घेतो. श्रोते हो, तो गृहस्थच पुण्यवान असं नाही. सद्यस्थितीमध्ये जो गृहस्थ आहे त्याच्या पूर्वीच्या 8-10 पिढ्यांनीसुद्धा पुण्यसंचय केलेला आहे. अशा पुण्यवंत घरात हा योगभ्रष्ट जन्माला येतो. ओवी क्रमांक 449. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मश्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत. नाही तर कुठल्या कुळात जन्माला येतो? योगभ्रष्ट जिथे जन्माला येतो अशा घरांची वर्णन आहे. आता यावेळीच सांगतात ते अथवा म्हणजे किंवा. ज्ञानाग्निहोत्री, ज्या घरामध्ये ज्ञानाचं अग्निहोत्र चालतं. नुसतं अग्निहोत्र वेगळं आणि ज्ञानाचं अग्निहोत्र वेगळं. अग्निहोत्र तिन्ही त्रिकाळ करणारे लोक अजूनसुद्धा आहे. जास्त काय सांगू, बायकासुद्धा तिन्ही त्रिकाळ अग्निहोत्र करतात. अग्निहोत्र सूर्योदयाला, माध्यान्नीला आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र केलं जातं. शुचिर्भूत होऊन पंचमहाभूतातलं अत्यंत विलक्षण प्रभावशाली असं पंचमहाभूतातलं अत्यंत महत्त्वाचं श्रेष्ठ तत्त्व म्हणजे अग्निदेव आहेत. वायू आणि अग्नी हे पंचमहाभूतातले विलक्षण बलशाली प्रभावशाली अशी 2 तत्त्व आहेत. विश्वरूप दर्शनामध्ये सुद्धा यांचंच दर्शन आपल्याला फार प्रखर होतं. प्रलयकाळचा अग्नी, प्रलयकाळचा वारा, बाकी कुठलं तत्त्व तिथे दिसतच नाही. म्हणून ज्या घरांमध्ये ज्ञानाचं अग्निहोत्र चालतं, सतत 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 ज्ञानदान केलं जातं, ज्ञानाचं अध्ययन केलं जातं, ज्ञानार्जन केलं जातं, ज्ञानदान केलं जातं, अशा घरात जे परब्रह्मश्रोत्री आणि ज्यांना परब्रह्माचंही दर्शन झालं आहे, परब्रह्मश्रोत्री म्हणजे जे परब्रह्माचे उपासक आहेत, आणि महासुखक्षेत्री आदिवंत आणि म्हणजे महासुखाच्या क्षेत्रामधले ते मूळ रहिवासी आहेत. आदिवंत म्हणजे मूळचे रहिवासी. कुठल्या गावचे? महासुखाच्या क्षेत्रातले, महासुखाच्या तीर्थक्षेत्राचे ते मूळ रहिवासी आहे. अशा घरात हा योगभ्रष्ट जन्माला येतो. महासुख म्हणजे परब्रह्मसुख. जगात परब्रह्मसुखा इतकं दुसरं सुख नाहीच नाहीच नाहीच. म्हणून महासुखाच्या जिथे परब्रह्मसुख आहे, जिथे ब्रह्मज्ञान झालेलं आहे, अशा घरामध्ये अशा गावचे जे रहिवासी आहे अशा कुळात तो जन्म घेतो. पूर्ण अर्थ पहा. ज्या ठिकाणी ज्ञानाचं सतत अग्निहोत्र चाललेलं असतं, म्हणजे ज्ञानार्जन केलं जातं, ज्ञानदान दिलं जातं, ज्ञानाच्याच गोष्टी चालतात, मंत्र जागर होतो, अशा या ज्ञानाच्या अग्निहोत्र असलेल्या घरामध्ये जिथे परब्रह्मश्रोत्री, जिथे परब्रह्माचे उपासक राहतात, कुठल्या गुरुचे देवदेवतांचे उपासक नाही, परब्रह्माचे उपासक जिथे राहतात, आणि जिथे महासुखाच्या क्षेत्रीचे जे रहिवासी आहेत, ज्या घरातली मंडळी सगळी परब्रह्मसुखाच्या गावचे मूळ रहिवासी आहेत. आपल्या प्रत्येकाला एक एक मूळ गाव असतं. मूळ कुठले तुम्ही, तुम्ही कुठले, तुम्ही कुठले. खेड्यातले लोक एकमेकांना विचारतात, कुठून आले, कुठले तुम्ही, कुठले तुम्ही, कुठले तुम्ही. एक मूळ गाव असतं आपलं, जिथे आपले वाडवडील असतात. तसं हे जे घर असतं, या घरातली सगळी मंडळी जी असतात त्यांचं मूळ गाव कोणतं आहे? परब्रह्म हे त्यांचं मूळ गाव आहे. अशा ठिकाणी हा जन्माला येतो योगभ्रष्ट. ओळी क्रमांक 450. जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, जे कूजती कोकिलवनी संतोषाच्या. काय सुंदर वर्णन माऊली करतात आहे बघा. 450व्या ओवीचं वर्णन करताय. जे सिद्धांताची या सिंहासनी, ज्या घरातले लोक सिद्धांत म्हणजे परब्रह्म, सिद्धांत म्हणजे ब्रह्मज्ञान, सिद्धांत म्हणजे तत्त्वज्ञान, ज्या घरातले लोक तत्त्वज्ञानाच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनावर राज्य करतात. काय
उत्तुंग कल्पनेची भरारी माऊलींची बघा तुम्ही. सिद्धांताच्या सिंहासनावर बसतात. सिद्धांत म्हणजे तत्त्वज्ञान, सिद्धांत म्हणजे ब्रह्मज्ञान. ज्ञानाची सर्वोच्च चरमसीमा म्हणजे सिद्धांत. त्या ज्ञानाच्या राजसिंहासनावर बसून ते त्रिभुवनी राज्य करीत, त्रिभुवनावर राज्य करतात. हो, त्रिभुवनावर राज्य करतात म्हणजे सत्ता त्यांच्या हातात आहे असं नाही आहे. त्यांच्या ज्ञानाला त्रिभुवन कमी पडतं. म्हणजे असं कुठलंच ज्ञान राहत नाही की जे त्रिभुवनात आहे आणि त्यांच्याजवळ नाही आहे. म्हणून परब्रह्माच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनावर ते राज्य करतात. म्हणजे त्रिभुवनात ते श्रेष्ठ असतात. राज्य कोण करतो? राजा. राजते इति राजा. श्रेष्ठ नरोत्तम असतो तो. मग हे जे योगभ्रष्ट जिथे जन्माला येतो तिथले लोक परब्रह्माच्या सिंहासनावर बसलेले असतात आणि तिन्ही त्रिभुवनावर राज्य करतात. जे कूजती कोकिलवनी संतोषाच्या, आणि जे संतोष म्हणजे समाधान, परमसमाधान, परमतृप्ती, तृप्तीचा परमबिंदू, जे अशा समाधानाच्या परमसमाधानाच्या वनामधले कोकिल, कोकिल म्हणजे कोकिळ आहेत, म्हणजे मधुर स्वर काढणारे कोकिळ आहेत. जिथले लोक परमसमाधानाच्या परमतृप्तीच्या वनातले मधुर स्वरात पंचम स्वरात गाणारे कोकिळ आहेत. हो, थक्क होते मी, थक्क होते. माऊलींची उपमा, माऊलींची प्रतिभा. बरं, कुठे त्या उपमेमध्ये अशी काही गौण उपमान उपमेय यांचा संबंध असा गौण नसतोच कधी. श्रेष्ठ उपमा सगळ्या, श्रेष्ठ उपमा सगळ्या. योगभ्रष्ट जिथे जन्माला येतो त्या घरातले लोक म्हणजे परमतृप्तीच्या वनातले मधुर स्वरात पंचम स्वरात गाणारे कोकिळ. कोकिळ म्हटलंय त्यांना, कोकिळ म्हटलंय, कोकिळ. काय कोकिळेचा आवाज असतो बघा तुम्ही. शांत वातावरण सकाळी असेल तर कोकिळेचा आवाज कानावर पडतो, छान वाटतं. दृष्टी शोधते कुठे कोकिळ, कुठे दिसत नाही. आंब्याच्या पानात लपून कोकिळ सुंदर गातो. योगभ्रष्ट ज्या घरात जन्माला येतो तिथले लोक हे कसे असतात मग? जे परब्रह्माच्या ब्रह्मज्ञानाच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनावर राज्य करतात. म्हणजे त्रिभुवनात ते सर्वश्रेष्ठ असतात. आणि परमतृप्तीच्या वनातले, परमसमाधानाच्या वनातले पंचमस्वरात गाणारे ते कोकिळच असतात. अशी श्रेष्ठ उपमा त्या योगभ्रष्टाच्या घरात जे असतात त्यांना दिली आहे. ओवी क्रमांक 451. जे विवेकद्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्यफळी, तया योगियांच्या कुळी जन्म पावे. जे विवेकद्रुमा, विवेक म्हणजे सद्विचार बुद्धी. सद आणि असद दोन्ही विचारांमधनं सद्विचार उचलणारा जो आहे एक स्वभाव, तो विवेक आहे. विवेक म्हणजे सद्विचारांची खाण, विवेक म्हणजे सद्विचारांची खाण. तर जे विवेकद्रुमाचे बळी, जे विवेकाच्या वृक्षाच्या तळी बैसले आहाती नित्यफळी, जे नित्य त्या वृक्षाच्या मुळाशी बसलेले असतात. नित्यफळी, नित्य सतत तिथे बसलेले असतात. नित्यफळी बैसले आहाती नित्यफळी. हां, आता जे विवेकरूपी सद्विचाररूपी फळलेल्या वृक्षाच्या मुळाशी सतत बसलेले असतात, सतत बसलेले असतात, सतत बसलेले असतात. आता ती फळं कसली आहे? नित्यफळी म्हटलं आहे. मोक्षरूपी फळ आहे त्या वृक्षाला. सद्विचाररूपी वृक्ष आहे तो. फळी म्हणजे फळलेला आहे. कुठली फळं आपण खातो ती आंबा पेरू मधुर फळं नाही आहे ती. वृक्षच मुळी सद्विचाररूपी वृक्ष आहे. त्याला मोक्षरूपी मुक्तिरूपी अशी फळं लागली आहेत. त्याच्या मुळाशी हा सतत बसलेला असतो. त्याच्या मुळाशी हा सतत बसलेला असतो म्हणजे हा मोक्षाच्या छायेतच बसला असतो ना. हो, सद्विचारांच्या साह्याने मोक्षाच्या छायेत हा बसला असतो. तया योगियांच्या, अशा योग्यांच्या कुळामध्ये हा योगभ्रष्ट जन्माला येतो. कसं घर सांगितलं आहे शेवटी, की ज्या घरातली माणसं सद्विचाररूपी वृक्ष आणि त्याला लागलेली मोक्षरूपी फळं अशा झाडाच्या मुळाशी सतत बसलेला असतो, अशा योग्यांच्या घरामध्ये हा योगभ्रष्ट जन्माला येतो. योगभ्रष्ट म्हणजे आदल्या जन्मी मनात तळमळ श्रद्धा असूनही ज्याला आत्मसंयम योग साधला नाही, उपासना साधली नाही, भक्तियोग साधला नाही आणि मध्येच मृत्यू आला, तर पुढच्या जन्मी तो
चांगल्या अशा कुळात जन्म घेतो आणि आपली साधना पूर्ण करून देह ठेवतो. ही योगभ्रष्टाची कल्पना नीट लक्षात घ्यायची आहे. श्लोक क्रमांक 43. आता तो अशा कुळात जन्म घेतो. वेगवेगळी कुळं सांगितलं आहे. ज्ञानसंपन्न, चारित्र्यसंपन्न, सात्विक, परब्रह्मज्ञान जिथे आहे, जिथे ज्ञानाचं अग्निहोत्र चाललं, अशा अत्युत्तम अत्युत्कृष्ट कुळातच योगभ्रष्ट जन्माला येतो. कधीही योगभ्रष्टाचा जन्म नीच कुळात दुष्टांच्या तामसी गुणामध्ये झालेला नाही, कारण आदल्या जन्मीचं पुण्य त्याच्या जोडीला असतं. आता अशा कुळात, उत्तम कुळात तो जन्माला आल्यावर पुढे काय होतं, तो श्लोक क्रमांक 43. तत्र तं बुद्धिसंयोगल्लभते पौर्वदैहिकं यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनंदन. कुरुनंदन हे संबोधन आहे. हे कौरवांच्या कुळाला आनंद देणाऱ्या अर्जुना. नंद धातूचा अर्थ आनंद देणे. त्याच्यावरून आनंद, नंदिनी, नंदिता, नंदकुमार अशी नावं आपण ठेवतो. कुरुनंदन, कुरुकुळाला आनंद देणाऱ्या हे अर्जुना. तत्र म्हणजे तिथे, त्या घरांमध्ये. तो योगभ्रष्ट ज्या अशा सर्वोत्कृष्ट सात्विक कुळात जन्माला येतो, पौर्वदैहिकम बुद्धिसंयोगम लभते. तिथे जन्मल्याबरोबर त्याला पौर्वदैहिकम, पूर्वीच्या देहातला बुद्धी त्याला तिथे लाभते. त्या बुद्धीशी त्याचा संयोग होतो. जन्मल्याबरोबर, आईच्या कुशीतनं बाहेर आल्याबरोबर पूर्वीच्या देहात असलेली बुद्धी त्याला तिथे लाभते. जी बुद्धी अपुरी राहिलेली असते, त्यामुळे ती बुद्धी त्याला लाभते. त्या बुद्धीशी संयोग होतो. आणि यतते च ततो भूयः, त्यानंतर तो पुन्हा एकदा संसिद्धीसाठी म्हणजे त्या योगप्राप्तीसाठी यतते म्हणजे प्रयत्न करतो. जन्माला तो आल्याबरोबर त्याला पूर्वीच्या देहामधली ती बुद्धी लाभते आणि मग पुन्हा त्या सिद्धीसाठी, यशासाठी तो प्रयत्न करतो, असं अर्जुनाला सांगितले. हे कुरुकुळाला आनंद देणाऱ्या अर्जुना, तो त्याला तिथे बुद्धी मिळते पूर्वजन्मीची आणि तो सिद्धीसाठी पुन्हा प्रयत्न करतो. आता यावर माऊलींची ओवी क्रमांक आहे 452. मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. कसा जन्म होतो, कसा जन्म होतो बघा. मोटकी देहाकृती उमटे. मोटकी म्हणजे आपण म्हणतो तशी मोठी नव्हे हो. मोटकी म्हणजे अत्यंत सुबक, अत्यंत रम्य, सुरम्य, सुंदर, आकर्षक, चित्ताकर्षक, नेत्र सुखद असं ते बाळ जन्माला येतं. देहाकृती अशी त्या बाळाची देहाकृती असते. जन्माला आल्याबरोबर मोटकी म्हणजे सुंदर, सर्वांग सुंदर, चित्ताकर्षक, नेत्र सुखद, सुबक, गोजीरवाण, गुटगुटीत बाळ जन्माला येतं हो. रूपसुद्धा दृष्ट लागण्यासारखंच असतं. माऊलींनी त्याला मोटकी शब्द वापरला आहे. मोटकी शब्द वापरला आहे. मोटकी देहाकृती उमटे. जन्मल्याबरोबर त्या बाळाकडे दृष्टी लावून पाहावं असं ते गोजीरवाणं, गोंडस, गुटगुटीत, डोळे टुकटुक करून पाहणार असं ते बाळ असेल, नाही का? कल्पना करू शकतो आपण. मोटकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट फुटे. आणि ते असं ते सुंदर देह घेऊन ते बाळ जन्माला आल्याबरोबर त्याला स्वतःच्या ज्ञानाची पहाटच होते जणू. इतके दिवस 9 महिने आईच्या गर्भाशयात होतं ते. गर्भाशयामध्ये कितीच त्रास असतो. ते त्रास सोसून बाहेर आलं आणि सुंदर देह घेऊन बाहेर आल्यावर त्याला निजज्ञानाची पहाट फुटे. त्याला ज्ञानाची पहाट होते लगेच बाहेर आल्याबरोबर. कशी पहाट? सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वीच प्रकाश उगवतो. सूर्योदयाची नुसती वेळ झाली की आधी प्रकाश असतो पूर्व क्षितिजावर. बराच वेळ प्रकाश 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 आणि मग हळूहळू पूर्व दिशेतून असं सूर्यबिंब हळूहळू वर येतं. काय सुरम्य दर्शन असतं ते सूर्याचं. सूर्योदय आणि सूर्यास्त उत्तम दर्शन, सुरम्य दर्शन. जसं सूर्य उगवण्याच्या पूर्वी जर हा प्रकाश पडतो, तसा हा योगभ्रष्ट जन्मल्याबरोबर ते बाळ शरीर त्याला जे गोंडस प्राप्त होतं, त्या शरीरातच आत्मज्ञानाचा उदय आधीच झालेला असतो. अजून त्याची वाढ व्हायची आहे. त्या पूर्वजन्मीच्या ज्ञानाचा, निजज्ञानाचा म्हणजे आत्मज्ञानाचा उदय त्या शरीरात तिथेच झालेला असतो. जन्माला अजून आलाय, डोळे उघडायचे त्याचे. जसा सूर्य अजून उगवायचा आहे, प्रकाश पडला आहे, तसं बाळ जन्माला आलं आहे सुंदर देह घेऊन. अजून जाणीव त्याची डेव्हलप झालेली नाही आहे, जाणीव त्याची परिपक्व झाली नाही, पण निजज्ञानाची प्राप्ती मात्र त्या देहात त्याला होते.
इतकी क्विक सर्व्हिस आहे परब्रह्माची बघा तुम्ही. विधीची सेवा किती क्विक आणि ज्याला म्हणतात तशी तत्पर सेवा आहे. इकडे मेला, बुद्धी गेली, जन्माला आला, लगेच ज्ञान मिळालं. लेट नाही, उशीर की नाही थोडासा मोठा हो, 8 वर्षाचा झाल्यावर तुला ती बुद्धी मिळाली असं नाही आहे ना हो. जन्मल्याबरोबर त्या बाळाला ते ब्रह्मज्ञान मिळतं. ओवी क्रमांक 453. मग ते बाळ वाढतं, सुबक सुंदर शरीर घेऊन सगळं सुंदर या योगभ्रष्टाचं. त्याला साधारण सुमार असं काहीच नाही. सुंदर कुळात, उत्कृष्ट कुळात, सात्विक कुळात, ज्ञानसंपन्न कुळात, चारित्र्यसंपन्न कुळात जन्म घेतो. जन्माला येताना सुंदर गोंडस रुपडं घेऊन जन्माला येतो. आल्याबरोबर त्या देहामध्ये ब्रह्मज्ञानाची पहाट झालेली असते. अजून त्याला जाणीव यायची आहे, अजून त्या बाळाने डोळे उघडायचे, तवर्षी ब्रह्मज्ञान त्या शरीरामध्ये प्रगट झालेलं असतं. ओवी क्रमांक 453. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. आधी सांगितलं माऊलींनी की त्या बाळाच्या शरीरात निजज्ञानाची पहाट झालेली असते. ब्रह्मज्ञान त्याला जन्मतःच असतं. मग जन्मतःच त्याच्या रक्तात अणुरेणूत ते ब्रह्मज्ञान भिनलेलं आहे. साहजिकच ते बाळ जसजसं वाढतं, दिसामाशी जसं ते बाळ मोठं व्हायला लागतं, तसतशी त्याची वृत्ती अशी वैराग्यशील आणि अत्यंत परिपक्व, अत्यंत सोज्वळ, अत्यंत सात्विक, अत्यंत विनम्र, अत्यंत ज्ञानी अशी त्याची लक्षणं दिसायला लागतात. त्याला वय लागत नाही हो. अगदी 5 वर्षाचा झाला तरी परिपक्व माणसासारखा बोलेल. म्हणून ते माऊली म्हणताय, वयसेची या गावी न जाता, वयाच्या गावाची वाट पाहत नाही तो. वयसेची या तैसी दशेची वाट न, दशा म्हणजे अवस्था, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. त्या बाळाला जन्मताच निजज्ञान मिळालं आहे. मग असा विचार नाही करत ते बाळ, किंवा असा विचार तो जीव करत नाही की आता थोडासा लहान आहे मी, अजून तरुण झालो की या निजज्ञानाचा मी आता अभ्यास करतो. नाही, दशेची वाट न पाहता, अवस्थेची वाटच पाहत नाही. बाल्यावस्थेतच काय करायचं ते करतो. बाल्यावस्थेतच. प्रभू श्रीराम, ज्ञानेश्वर माऊली दशेची वाट नाही पाहिली, तारुण्याची वाट नाही पाहिली, उलट तारुण्य आल्यावर समाधी घेऊन टाकली. म्हणून दशेची वाट न पाहता, आपल्या अवस्थेची तारुण्याची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, म्हणजे वयस्करपणाच्या गावाला जायची वाट पाहिली नाही. वयस्करपणा, वय होण्याची वाट नाही पाहिली. वयस्करपणाचं गाव असतं एक, साधारण तारुण्यानंतर किंवा तारुण्य, त्याची वाट नाही पाहिली. दशेची वाट पाहिली नाही, तारुण्याची वाट पाहिली नाही, वयस्करपणाच्या गावाला सुद्धा गेला नाही. मग काय केलं? बाळपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. सर्वज्ञता या बाळाला बाळपणीच वरमाला घालते. वरी म्हणजे वरमाला घालते हो, वरते. सीतेनी रामाला वरलं आणि रामाच्या गळ्यात माळा टाकली. आकाशाशी झाले ऐसे, जडले ऐसे नाते धरणीचे, स्वयंवर झाले सीतेचे. तिने वरमाला घातली, वरलं तिने रामाला. तसं इथे सर्वज्ञता या बाळाला वरते हो. बाळ लहानच आहे, तरुण होण्याची वाट नाही पाहिलेली, वयस्करपणाच्या गावाला पण जायचा विचार केला नाही. या छोट्याशा बाळाला सर्वज्ञता वरते, त्याच्यावर लुब्ध होते, त्याच्यावर भाळते. सर्वज्ञता, सर्वं जानाति इति सर्वज्ञः. सर्वज्ञ या नामाचं सर्वज्ञता हे तद्धित आहे. सर्वज्ञता ही स्त्री त्याला वरते, त्याच्या गळ्यात माळ घालते आणि त्याच्या जवळ येऊन राहते. काय त्या योगभ्रष्टाचं वैभव आहे बघा तुम्ही. कुळ किती पुण्यवंतांचं कुळ आहे आणि कसा जन्म सुंदर झाला आहे, कसं सौंदर्य उत्तम लाभलेलं आहे. सर्वज्ञता लहानपणीच आली आहे. जन्मतःच शरीरामध्ये ब्रह्मज्ञानाचा उदय झालेला आहे. ओवी क्रमांक 454. तिये सिद्धप्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वत दुभे, मग सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. आता त्याच्यामध्ये आत्मज्ञान मुळात आहे. तिये सिद्धप्रज्ञेचे निलाभे, त्याला जन्मजात जी सिद्धप्रज्ञा मिळाली आहे, आत्मज्ञान मिळालं आहे, तिच्या लाभामुळे मनची सारस्वत दुभे,
त्याचं मन सारस्वतांचं दुधदुप्त द्यायला लागतं. सारस्वत शब्दाचा अर्थ आहे सर्व विद्या, सर्व वेद विद्या, उपनिषद, सगळ्या विद्या, ज्ञानाचं दुभतं त्याचं मन द्यायला लागतं. म्हणजे मन म्हणजे जणू काही गाय आपल्याला दूध देते. दुधापासून दूध दुभतं मिळतं. दुधाचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, दूध दुभतं म्हणतो आपण त्याला. ज्याच्या घरी गाई म्हशी आहे ते दुधदुभत्या घरातले, खातेपित्या घरातले असतात. ह्याचं मनच कसं आहे, ते सारस्वताचं दुभतं त्याला देतं. म्हणून म्हटले मनची सारस्वत दुभे म्हणजे देतं. त्याचं मन सगळ्या ज्ञानाचं, सगळ्या विद्येचं, सगळ्या उपासनेचं, सगळ्या बुद्धीचं वैभव त्याला देतं. कारण आधीच सर्व सिद्धबुद्धी मिळाली आहे. मग सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. मग सगळी शास्त्र त्याच्या मुखातून आपोआप बाहेर येतात. स्वयंभे केवढं बाळ आहे, अजून कौमार्यावस्थेला आलेलं नाही आहे. बालपणीचं सर्वज्ञता वरी तयाते. त्या 5-7 वर्षाच्या बाळाला सर्वज्ञता वरते, वरमाला घालते आणि त्याच्यात जवळ राहते. मुळात आधी शरीरात ब्रह्मज्ञान आहे. त्यातून त्या सर्वज्ञतेने याला वरले, ती त्याच्याजवळ येऊन राहिलेली आहे. 5-7 वर्षाची कौमारावस्था, त्याच्या मनातनं सगळ्या विद्या, मन त्याला सगळ्या विद्या देतं. मनापासून त्याला सारस्वताचं दुभतं मिळतं, म्हणजे सगळ्या विद्या त्याला मिळतात. आणि सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. त्याच्या मुखातून मग सगळी शास्त्र अशी आपोआप बाहेर पडायला लागतात. शास्त्र म्हटलंय श्रोते हो. किती शास्त्र, असंख्य शास्त्र आपल्या मुखातून. साध्या ओव्या पण नाही बाहेर पडत हो, पाठांतर नाही आपलं. साधे श्लोक पण घडाघडा आपण 2-3 म्हणू शकत नाही. बघा वारकरी लोक आळंदीला पहा, अनेक वारकऱ्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गते असं ऐकलं आहे. मी स्वतः ऐकलेलं नाही कादानी, पण असं ऐकिवात आहे की काही वारकऱ्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. काय पूर्वजन्मीचं पुण्य असेल त्यांचं. इथे हे जे बाळ आहे कौमार्यावस्थेमध्ये, हा सकळ शास्त्र निगती स्वयंभे निगती मुखे. आपोआप त्याच्या मुखातनं शास्त्र बाहेर येतात, आपोआप त्याच्या मुखातनं शास्त्र बाहेर येतात. ही सिद्धप्रज्ञा असते श्रोते हो. जेव्हा असं मुखातून आपोआप बाहेर यायला लागतं ना, फार विचार करावा लागत नाही, पुस्तक समोर ठेवावं लागत नाही, नोट्स काढाव्या लागत नाही, नेटवर जाऊन पाहावं लागत नाही, इकडे तिकडे याला त्याला विचारावं लागत नाही, मार्गदर्शन घ्यावं लागत नाही, 4 ग्रंथ चाळावे लागत नाहीत. जे आतून येतं असं, जसा आतमध्ये एक ज्ञानाचा अखंड झरा असतो, त्या झऱ्यातनं ज्ञान येत राहतं. तो बोलत राहतो. त्या परापश्चंती मध्यमा वैखरी ते ज्ञान घेऊन याच्या मुखातनं बाहेर येतात हो. म्हणून सगळी शास्त्र याच्या मुखातून आपोआप बाहेर येतात. केवढं आश्चर्य वाटत असेल. आता ही सिद्धप्रज्ञा जी आहे श्रोते हो, काय आहे सिद्धप्रज्ञा म्हणजे? प्रज्ञा म्हणजे बुद्धीचे 3 भाग आहेत: प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा. प्रज्ञा म्हणजे ग्रहणशक्ती, ग्रास्पिंग कपॅसिटी. मेधा म्हणजे धारणाशक्ती, स्टोरिंग कपॅसिटी. आणि प्रतिभा म्हणजे नव उन्मेषशालिनी प्रतिभाशक्ती, जी माऊलींजवळ अमाप मोठ्या प्रमाणात आणि तीव्र आणि तरल प्रतिभाशक्ती माऊलींची आहे. त्याच्यातली ही सिद्धप्रज्ञा म्हटलं आहे. कशाला म्हणतात सिद्धप्रज्ञा? सिद्धप्रज्ञा म्हणजे श्रोते हो, जन्मजात माणसाला बुद्धी जी मिळते जन्मजात, ती सत्वगुणांनी भरलेली असते. सात्विक बुद्धी असते. ती शुद्ध असते, स्वच्छ असते, विशुद्ध असते. त्यामुळे लहानपणापर्यंत त्या बुद्धीने चांगलं काम केलं जातं. पण नंतर मायेनी आणि शरीरिपूंनी ती बुद्धी मलिन होत जाते. जसा माणूस मोठा होतो तसं काम, क्रोध, लोभ, मोह आणि हे त्रिगुण यांच्यामुळे ती बुद्धी मलिन होत जाते. जसं आपण म्हणतो एखाद्या स्वच्छ काचेतनं स्वच्छच दिसतं, मलिन काचेतनं मलिनच दिसतं. तर ती बुद्धी मलिन झाल्यावर माणसाच्या हातून तशी मलिन विपरीत कार्य घडायला लागतात. आणि मग तो मनुष्य जर चांगल्या मार्गाला लागला, शास्त्रांचं पठण केलं, सद्गुरूचा उपदेश ऐकला आणि त्याच्या आयुष्यात जर एखादं सुंदर वळण आलं, तर त्याची ती मलिन झालेली बुद्धी पुन्हा शुद्ध होते, पुन्हा सात्विक होते. त्या बुद्धीला म्हणतात सिद्धप्रज्ञा.
मलिन झालेली बुद्धी शास्त्रश्रवणाने सद्गुरू उपदेशाने पुन्हा शुद्ध विशुद्ध होणं, याला म्हणतात सिद्ध प्रज्ञा. आता ती सिद्ध झाली आहे आत्मोन्नती करायला, म्हणून ती सिद्ध प्रज्ञा आहे. ह्यालाच आपण अलीकडे नाही, जुना शब्द आहे ऋतंभरा प्रज्ञा. ऋतंभरा, ऋत म्हणजे वैश्विक सत्य, हे ऋतंभरा प्रज्ञा आहे, ती सिद्ध प्रज्ञा आहे श्रोते हो. आणि बुद्धीचं हे पूर्वरूप आहे. आधी ती शुद्ध होती, मग मलिन झाली, मग शास्त्रश्रवणाने पुन्हा ती शुद्ध होते, तिचं ते पूर्वरूप आहे. म्हणून या रूपाला आल्यानंतर तिला सिद्ध प्रज्ञा म्हणतात. त्या योगशास्त्रामध्ये या सिद्ध प्रज्ञेला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. यावर माऊलींची ओवी क्रमांक 455. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. काय तुम्हाला कल्पना येते का श्रोते हो, की आपल्याला किती नवनवीन मिळतं येते. मी तर अशी दिपून जाते, प्रभावित होऊन जाते की अरे हे आपल्याकडे होतं पुस्तकात, आपण आत्ता उघडलं आहे. काय या योगभ्रष्टाचं वैभव आहे बघा, किती दृष्ट लागण्यासारखा त्याचा जन्म आहे. ते म्हणताय ऐसे जे जन्म, असे जे योगभ्रष्टांचे जन्म आहे, ज्याच्यासाठी जया लागे म्हणजे ज्याच्यासाठी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. म्हणजे ते स्वर्गातले देव स्वर्गामध्ये जप होम सकाम कर्म करतात. जया लागी देव सकाम म्हणजे फळाची इच्छा ठेवून काम करतात म्हणजे काय करतात, जप होम. म्हणजे अशा योगभ्रष्टाचा जन्म मिळावा म्हणून स्वर्गातले देव जप होम हवन यज्ञ याग इत्यादी सकाम कर्म करतात. सकाम कर्म म्हणजे कर्मफळाची आशा ठेवून केलेलं कर्म. देवसुद्धा कर्मफळाची आशा ठेवून जप होम करतात. काय फळ पाहिजे त्यांना? योगभ्रष्टासारखा जन्म पाहिजे त्यांना. योगभ्रष्टासारखा उच्च कुळात जन्म पाहिजे, योगभ्रष्टासारखं सुंदर रूप पाहिजे, योगभ्रष्टासारखी सिद्ध प्रज्ञा पाहिजे, योगभ्रष्टासारखं विद्येचं दुभतं मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. इतका ते योगभ्रष्टाच्या जन्माचा प्रभाव देवांवर असतो की स्वर्गातले देव हो श्रोते. आपण स्वर्गप्राप्तीसाठी प्रयत्न करतो, स्वर्गात गती मिळाली पाहिजे, नरकात नको. त्या स्वर्गातले देव स्वर्गातल्या भोगाला कंटाळतात आणि योगभ्रष्टाच्या जन्माचा इतका प्रभाव त्यांच्यावर असतो की त्यासाठी ते सकाम कर्म करतात, जप आणि होम. ओवी क्रमांक 456. अमरी भाट होई जे मग मृत्यूलोका ते वानिजे, ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पाहे. अरे पार्था, अमरी भाट होई जे, अमर म्हणजे देव, न विद्यते म्रियः येषाम, ते ज्यांना मृत्यू नाही असे देव भाट होऊन, भाट म्हणजे स्तुतिपाठक, मृत्यूलोका ते वानिजे, ते भाट होऊन मृत्यूलोकाची प्रशंसा करतात. वानणे म्हणजे प्रशंसा करतात. ऐसे जन्म पार्थ, असे हे जन्म, अशा या जन्माला तो योगभ्रष्ट प्राप्त होतो. कशा जन्माला? की स्वर्गातले देव भाट होऊन स्तुतिपाठक होऊन या मृत्यूलोकाची प्रशंसा करतात. अशा या सुंदर या योगभ्रष्टाचा जन्म अशा या कुळामध्ये होतो. इत्यलम.